अशी आम्ही अपेक्षा करतोय. धन्यवाद. आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याला सुरुवात होते. प्रवेश मिळवेल आणि इथे एक नाहक बली दुर्दैवीरित्या धावचीत बाद होऊन परतावं लागलेले खेळाडू कक्षामध्ये जोगेन पाटील संघाचे संघनायकाला चढना कधी तैटास ज्वर तांडव करी शिबाचे. ठरू शकतंय सिद्धिविनायक अंजूर संघाला एक लॉलीपॉप जेल सुटल्यानंतर निराश गोलंदाज चंदर. निश्चितच बांदाश याच्याकडून ही चुकी खूप मोठी झालेली आहे शिकणे सर, कारण की झेल हा परशु याचा होता. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला बॅकवॉट शॉर्ट लेग वर उभे आहेत आणि झेल घेण्यासाठी पोझिशन चांगली केली होती. चंदर मिलिंदसाठी पॉइंटला खेळायचा होता चेंडू थर्ड मॅनला गेला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. ओहो डेंजर एंडला होते परशु, मात्र बाल बचावले. निश्चितच या सामन्यामध्ये मला वाटतं परशु याला जास्त घाई झालेली आहे. या अगोदर जोगेन पाटीलला देखील धावबाच्या स्वरूपात बाद केली. इथे कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. धाव घेण्यासाठी मित्रांनो तुमचा येस नो वेट या तीन गोष्टींचा मिलाप होणं फार गरजेचं आहे. बघा मात्र आज सिद्धिविनायक अंजूर संघाने जो क्रिकेट खेळला तो शांतपणे क्रिकेट खेळलेला आहे. हुक यस चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. चौकार. झेल सुटल्यानंतर परशुचा हा प्रतिकार. याला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं इथे मात्र त्यांनी केलेलं आहे. बघा दोन चेंडूंचा सामना केला आतापर्यंत
आणि 7 या धावसंख्येवर खेळतोय. काय षटकार मारला होता, अप्रतिम, अतिशय चांगला अचूक टायमिंग आणि ताकद देखील फटक्यामागे पाहायला मिळाली होती. निश्चितच सकाळी जेव्हा 25 वयोगटासाठी खेळण्यासाठी मिलिंदला परवानगी मिळाली तेव्हा परशुराच्या चेहऱ्यावर मात्र हास्य मुद्रा पाहायला मिळाली होती. चांगला सहकारी आणि परशु याला एक आणखीन चांगला सहकारी पहिल्या ओव्हरमध्ये खेळण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. यस, अगदी तंत्रशुद्ध पुलचा फटका कसा असावा त्याचं उदाहरण मिलिंदने पेश केलेले. व्हॉट शॉट. या 6 धावाने धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे. कालवार गावचे कबड्डीपट्टू उमेश आपलं या कालिका माता कालवार क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आपणास गावदेव चौटा डोंगे आमंत्रित करते. उमेश, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. कालवार गावचे कबड्डीपट्टू आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2022 मध्ये प्रो कबड्डी फेम उमेश म्हात्रे आपल्या या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावर या. कालवार गावचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर ज्यांनी रोशन केलेलं आहे असे उमेश म्हात्रे, ज्यांच्या माध्यमातून एक मोठी कबड्डी स्पर्धा आपण बघितली. आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. फुलटॉस फ्लिक केलेला आहे. चेंडू सीमारेषेपर्यंत ट्रॅव्हल होतोय. एक सुरेख झेल घेऊन मिलिंद याची खेळी मात्र संपुष्टात. कालिराम किनी सर, मागच्या सामन्यामध्ये सिद्धिविनायक अंजूर संघाच्या गोलंदाजांसमोर भल्या भल्या फलंदाजांची बंबेरी उडली होती. एका धावेसाठी तरसत होते. आता मात्र इथे आपण पाहू शकतोय चंदर मागडा ठरला पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर निलेश्वर अटॅक केलेला आहे. नाही, दोन्ही संघांचा विचार केला चिकणे सर तर दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. बघूया, सिद्धिविनायक अंजूर संघ देखील खूप मोठा संघ आहे. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिलेली. पॉइंट रिझनकडे चेंडू वळवला होता. 1 धाव पूर्ण केली गेली परशुच्या माध्यमातून. आणि निश्चितच आज सिद्धिविनायक अंजूर संघामध्ये A1 जोडीचे दुसरे शिल्पकार सुकेची डाकी दिसत नाहीये. रवींद्र मडवी देखील नाही आहेत. मात्र तरी देखील त्यांच्या संघाने आज चांगली कामगिरी केलेली आहे. सलग 2 सामन्यावर विजय मिळवलेले आहेत आणि तिसऱ्या सामन्यामधून आज संघ खेळताना पाहायला मिळतोय. आणि दयानंद म्हात्रे देखील नाही आहेत. खेळण्याचा प्रयत्न नाही केला. पंचांकडे बघितलं होतं आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 30 धावसंख्या आतापर्यंत 11 चेंडूमध्ये पूर्ण केली आहे. आणि प्रेक्षकांना एक निश्चितच चांगला सामना इथे पाहायला मिळेल. गावदेवी केवणी दिवे आयोजित या स्पर्धेचा हा सिद्धिविनायक अंजूर संघ चॅम्पियन आहे. तर कानाईस्वट पाये संघाचा चॅम्पियन जय बजरंग कारिवली संघ. खराब चेंडू पाहतोय आपण. हाफ ट्रॅकर होता. चेंडूला खेळून काढलेले लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यांच्या मधून सरळ सीमारेषा पार षटकार. जाऊ जोडीनं
धावसंख्या 40 झालेली आहे बघा. फक्त 13 चेंडूमध्ये 40 धावा. इथे धावा आणि धावा पाहायला मिळतात. अतिशय चांगला चेंडू बघा. संजय मनेरा तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या घोड्यावर आहेत सिद्धविनायक अंजूर संघाकडून. निश्चितच झेल सुटल्यानंतर तब्बल 15 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत परशु याच्या बॅटमधून आणि इथे लाईन चेक करावी लागेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या झाली ती 41. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय जय बजरंग कारिवलीचा संघ. ते मात्र समोर ठेवला होता ऑन साईडला चेंडूला टर्न केले आणि चेंडू जातोय बॅकवाट शॉट लेक सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 45 आणि इथे हा लॉलीपॉप चेंडू होता बघा. परशु देखील चेंडूकडे पाहतोय की चेंडू माझ्या अंगावर लागलाय की बॅटला. निश्चितच कधी कधी तुम्ही चांगल्या चेंडूवर देखील एक खराब फटका मारू शकता याचं उत्तम उदाहरण. आणि कधी कधी चांगल्या चेंडूवर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आली. एकने धावसंख्या वाढून झाली ती 46 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी आणि इथे दुसरा झेल अजित याच्यावरून टिपला जातोय. धन्यवाद डीजे. उद्या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस असेल. उद्या सुपर संडे आणि उद्या खेळणाऱ्या 8 संघांना आम्ही इन्व्हाइट करतोय. उद्या सर्वांनी अगदी वेळेवर हजर राहायचं आहे. उद्या पहिला सामना ठीक 9 वाजता सुरू होईल. जयदुर्ग सुरई बी आणि विलासपोर्ट राहणार. त्यानंतर दुसरा सामना असेल जोशी 11 बादवाड नंदकिशोर खारबाव बी. तिसरा सामना नाना स्पोर्ट टेमगार गावदेवी केमणी दिवे आणि पहिल्या फेरीचा शेवटचा सामना अर्थातच चौथा सामना असेल मार्कंडे कारिवली आणि चौठायरबा मानकुली ये. उद्या या 8 संघांनी अगदी वेळेवर कालिका माता कालवार क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. उद्या मेगा फिनाले डे आणि उद्या आपल्याला 9 सामने हे खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने उद्या सर्व संघांनी वेळेवर पोहोचायचं आहे. स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2022 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही अंतिम प्री क्वार्टर फायनल मुकाबला आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा इन बोर्ड आणि ते या चेंडूवर बघूया किती धावा येतील. एक धाव कंप्लीट केलेली आणि 1+1 अशा 2 धावा वाईट आणि एक बाईज अशा 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या पोचते ती 52. या स्पर्धेची उच्चांक धावसंख्या
निश्चितच पाहायला मिळेल. 53 धावा झाली आहेत. वेलकम प्रवीणजी पाटील आणि आमच्या थेट समालोचन कक्षाला मान वंदना देणारा षटकार आमचे टीव्ही स्कोर अपडेट यांच्या अगदी उजव्या हाताच्या बाजूला चेंडू येऊन लँड झाला होता. धावसंख्या झाली ती 58 धावा. ते अजून एक ट्रायकर चेंडू होता. बघूया शॉर्ट टर्म पोल केले आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता संजय मनेरा यांचा आणि वन बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार जातोय. वीरा मायचा है जरा अगदी तुला खूप मोठ्या धावा इथे बनवल्यात. जय बजरंग कारुली संघानं अजून एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख. एकाच ऍक्शन मध्ये जमिनी लगत आलेला चेंडू उचलून फेक केला होता. इष्टरक्षक निलेश पाटील यांच्या हातामध्ये. धावसंख्या पोहोचली ती 63 वर. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज भानुदास ओव्हर द विकेट आणि ते मिस टाइम आहे. बघूया चेंडू हवेमध्ये. इष्टरक्षक निलेश पाटील यांचा प्रयत्न मात्र दुसरी धाव घेण्याचा कुठलेही इथे प्रयत्न केला गेला नव्हता. संदीप पाटील याला संधी दिलेली आहे परशु यांनी आणि धावसंख्या 1 ने वाढून झाली होती 64 धावा. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या. बघूया जय बजरंग कारिवली संघाच्या फलकावर लागल्याने जर चेस केली तर निश्चितच ते सिद्धिविनायक अंजूर संघाच्या फलकावर जाईल. हा विक्रम. गोलंदाज भानुदास. इथे फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. संदीप पाटील ऑन द फायर.
तर मित्रांनो, स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2022 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून आजच्या दिवसाची शेवटची लढत आहे. सुपर 3 प्री क्वार्टर फायनल सामना आहे. जय बजरंग कारिवली आणि सिद्धिविनायक अंजूर. बघूया 71 धावांचं लक्ष गाठायचं आहे सिद्धिविनायक अंजूर संघाला विजयासाठी. आणि निश्चितच सभापती चषकामध्ये दोन्ही संघ अंतिम सामना खेळले होते गावदेवी किवणीदेवी आयोजित स्पर्धेमध्ये, आणि त्या सामन्यावर विजय संपादन केला होता सिद्धिविनायक अंजूर या संघानं. आणि बघूया परत एकदा या दोन्ही संघामधून या अतिशय चांगल्या स्पर्धेमध्ये एक महत्त्वाचा सामना आणि 71 धावांचा विशाल लक्ष आहे. कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी. निश्चितच आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपाची आकर्षित ट्रॉफी ते स्पॉन्सर केले स्वर्गीय दमयंती वसंत भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव जयेश वसंत भोईर यांच्याकडून. त्यानंतर तो मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आपण गिफ्ट बॉक्स देतोय. तो माननीय श्री सुभाष रामचंद्र पाटील आणि मान्यवरांच्या पाहुण्यांच्या स्वागत सन्मानासाठी स्वर्गीय मोतीराम शेठ हेंदर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कला आर्कलिक वर्कचे मालक शशिकांत पाटील आणि हेमंत पाटील यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह इथे स्पॉन्सर झालेले आहे. अतिशय चांगल्या आकर्षित ट्रॉफी देखील आपण त्यांच्याच माध्यमातून पाहतोय. श्री कला आर्कलिक वर्क्स शशिकांत पाटील आणि हेमंत पाटील यांच्या माध्यमातून. तर शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या दुसऱ्या दिवसातील गोलंदाज परशु. पहिला चेंडू सुदेशांच्यासाठी यष्टीरक्षक अनिल पाटील स्वतः चेंडूला उचलतील. वेल होती स्ट्राईक रोटेट करण्याचे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि लेगबाईच्या स्वरूपात इथे संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेले आहे. बघा पुन्हा एकदा थोडासा ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाश थोडासा अंधुक झालेला आहे. आज संपूर्ण दिवसावर जर आपण नजर टाकली तर आपल्याला व्यवस्थित प्रकाश पाहायला मिळाला नाही आहे. सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं नाही आहे. एक थंड असं वातावरण आणि अतिशय चांगली क्रीडानगरी कालिका माता कालवार आणि खरोखरच कालवार ग्रामस्थांचं गावदेव चौट्या डुंगेच्या वतीनं आभार व्यक्त केले जाते की त्यांनी या स्पर्धेसाठी ही क्रीडानगरी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय आणि या चेंडूवर धावा देखील चांगल्या येतील. बघूया पंचांचा इशारा काय येतोय आणि या चौकार. के पाटील आणि त्यांचे इतर सर्व सहकारी सर्वांचीच अपार मेहनत आहे. सर्वांनी भरपूर वेळ देखील स्पर्धेसाठी दिलेले आहे आणि या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. बघा त्यांचे इतर सर्व सहकारी जयेंद्र पाटील, मुकेश पाटील, जयेश भोईर, दिलीप भोईर, भरत पाटील, शशिकांत पाटील, किशोर भगत, भागवत पाटील, अशोक भगत, विश्वनाथ पाटील, दयानंद पाटील, जोगेंद्र पाटील, हरेश पाटील, सोजन पाटील आणि जय भगत, प्रवीण पाटील आणि के के पाटील ही संपूर्ण आयोजन कमिटी यांनी सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. धावसंख्या पोचलेली आहे ती 9 या आकड्यावर. 71 धावा विजयासाठी समोर आहेत आणि पहिल्या ओव्हरच्या 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. परशु शॉर्ट रन अपनी चेंडू ऑन द राईज केलेले आहे. बघूया एक धाव कंप्लीट केले. दुसरी धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 10 धावा 10 का दम. मात्र अजूनही 18 मध्ये त्यांना 61 धावा या बनवायच्या आहेत. दिल्ली अभी भी बहुत दूर है लेकिन
सिद्धिविनायक अंजूर संघासाठी हे आव्हान बघूया किती कठीण आहे की सोपं आहे. नाही, निश्चितच पाहू शकता प्रेक्षक वर्ग अतिशय आनंदोत्सव साजरा करताना स्पर्धेसाठी आमच्या कॅमेरामॅननी अतिशय चांगलं दृश्य इथे टिपलेलं आहे आणि बघू शकता हे आमचे सर्व प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेताना. गोलंदाज सोजन यांना दुसऱ्या षटकासाठी इथे पाचारण केलेले आहे. बघा ही चांगली रणनीती आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि सोजन यांना दुसऱ्या षटकासाठी इथे आमंत्रित केलेले आहे. मी तर म्हणेन की जोगेन पाटील यांची चांगली सोच आहे, कारण की येणाऱ्या फलंदाजामध्ये देवानंद किनी आहे, बानुदस आहे, संतोष कोहली असतील, त्यानंतर स्वतः निलेश पाटील तसेच मणिलाल. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मात्र दुसऱ्या शतकामध्ये सोजन याला त्यांनी गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेली आहे. गोलंदाज सोजन ओव्हर द विकेट आणि पहिल्या चेंडूवर आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि ते बॅटची इनर एज यष्टीरक्षक अनिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसवतोय आणि पहिला धक्का विजय म्हात्रे यांच्यावर पण सिद्धिविनायक अंजूर संघाला 10 या धावसंख्येवर. सतरा चेंडू आणि अजूनही विजयासाठी 61 धावा या बनवायचे आहेत. क्रिकेट हा निश्चितने भरलेला खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाही आहे. तुम्ही जर चौकार षटकाराने डील केले तर या धावा तुम्ही चेस करू शकता. देवानंद केनी यांच्यासाठी हा चेंडू होता. हाफ ट्रायकर चेंडू बघूया डीप लॉंग ऑफ वरून चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. तर 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केले आहेत. नाही, अगदी बरोबर आहे. बघा आकाशामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश थोडासा अंधुक झालेला आहे आणि त्यात अनुषंगाने आपण सामने देखील कमी षटकांचे खेळवलेले आहेत. कुठलाही व्यत्यय स्पर्धेला येणार नाही आहे याकडे आपण लक्ष दिलं होतं आणि 3 षटकांचे सामने आपण दुसऱ्या फेरीचे खेळवले. एका दुक्क्याने मात्र जय बजरंग कारिवली संघाला काही फरक पडणार नाही आहे. चौकार षटकार मारावे लागतील. देवानंद याचा प्रयत्न आहे. बघूया धावसंख्या 14 वर पोहोचलेली आहे. 9 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि एकूण 24 चेंडूमध्ये त्यांना 71 धावा बनवायच्या होत्या. बघूया सिद्धिविनायक अंजूर की जय बजरंग कारिवली. ते चेंडूला खोदून काढलेले बघूया. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ वरून चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा दुहेरी धावा इथे कंप्लीट केलेली आहेत. सुदेश म्हात्रे यांचं देखील कौतुक करावं लागेल. विश्वास म्हात्रे यांचे बंधू आहेत नॉन स्ट्राईकवर. भिवंडी टेनिस क्रिकेटमधलं खूप मोठं नाव विश्वास म्हात्रे यांचे बंधू सुदेश म्हात्रे सध्या खेळपट्टीवर नॉन स्ट्राईकला आहेत. ऑन साईडला फटका खेळलेत. डीप मिड विकेटवरून चांगलं क्षेत्ररक्षण होते. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलेले आहे. यष्टीरक्षक अनिल पाटील यांच्या हातामध्ये क्विक थ्रो. धावेल फक्त आणि फक्त 1 आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. 1 बाद 17. अतिशय चांगला चेंडू व्हाईट यॉर्कर. आज बघा सोजन यांनी देखील इम्प्रेस केलेले आहे. प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक सामन्यातून त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 17 धावा.
निश्चितच नंदेजी पाटील हे देखील कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. तसेच आपले उमेशजी म्हात्रे यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सन्मान केलेले आहे. आणि ते पंचांचा इशारा व्हाईट बॉल. बघा जो परशुयाचा झेल सुटला होता आणि त्या झेलनंतर तब्बल त्याने 21 धावा बनवल्या आणि ते 21 धावा या कदाचित सिद्धिविनायक अंजूर संघासाठी घातक ठरू शकतील. गोलंदाज तयार संदीप नाईक. अतिशय चांगला चेंडू. बघा अरुण पाटील याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इष्टांच्या मागे किती चांगलं इष्टिरक्षण पाहायला मिळते. फलंदाज जरी समोर आले तरी मात्र चेंडूवर नजर चांगली आहे. अतिशय चांगलं इष्टिरक्षण. अगदी इष्टांना चिपकून आहेत. बघा शपल क्रॉस झाले. इथे फटका केले. शॉट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक इथे बीट होतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक बॅकिंगसाठी चांगले आले आहेत. धावा येतील फक्त आणि फक्त 2 आणि 2नी धावसंख्या झाली ती 20 धावा. मैदानामध्ये वातावरण जरी थंड असलं तरी मात्र गोलंदाजी गरमागरमी आपल्याला पाहायला मिळते जय बजरंग कारिवली संघाकडून. वेलकम प्रमोदजी गावदेवी वडगर संघाचे इष्टिरक्षक फलंदाज आणि ज्या संघानं नगरसेवक चषक कामतगार जॉली क्लब आयोजित चषकावर नाव कोरलं होता. आणि आता इथे फलंदाज सुदेश म्हात्रे हे धावबाच्या स्वरूपात बाद झालेले आहेत 20 धावसंख्येवर. एक नऊ चेंडू आणि विजयासाठी अजूनही 50 धावा. म्हणजे 9 चेंडूवर षटकार आणि षटकारच डील करावे लागतील. फक्त षटकाराने हा सामना जिंकू शकेल सिद्धिविनायक अंजूर संघ. आणि बघूया ते षटकार पाहायला मिळतील का. फलंदाज मणिलाल खेलपट्टीवर इंटर झालेले क्रमांक 4 वर. 9 चेंडू आणि ते लाईन चेक करावी लागेल. निश्चितच बघा या सामन्यामध्ये जर आपण जय बजरंग कारिवली संघाच्या गोलंदाजावर नजर टाकली तर सर्वांनी शॉर्ट रनअपने गोलंदाजी केलेली आहे. अगदी परशुपासून संदीप नाईक देखील. कारण वातावरण थोडंसं दमट वाटतंय आणि वेगवान चेंडू टाकण्यापेक्षा त्यांनी स्लो चेंडू टाकण्यावर जास्त भर दिलेले आहे. एक चांगली रणनीती आहे. 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 2ने वाढून झाली ती 24 आकड्यावर. 2 बाद 24 धावा. गावदेव चौट्या डोंगा आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषकामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कालिका माता कालवार क्रीडानगरीमध्ये भरपूर प्रेक्षकांनी देखील प्रतिसाद दिलेले आहे. मान्यवर कक्षामधून देखील भरपूर मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी गेले 2 दिवस आपण पाहिलेले आहेत. बघूया संदीप नाईक थोडासा लॉंग रनअप ने हा चेंडू हाताळेल. आणि इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. संदीप नाईक यांनी चेंडूला थ्रो केला आणि संदीप पाटील यांनी तो चेंडू कव्हर केला. असे 2 संदीप. जेव्हा या संदीप नावाच्या खेळाडूंचा आपण उल्लेख करतो तेव्हा आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला इंडियाच्या टीममधले संदीप पाटील सरांची आठवण ताजी होते. इथे बघूया चेंडू जातोय लॉंगलेग सीमारेषेकडे आणि एकाच धावी. एका धुक्क्याने मात्र जय बजरंग कारिवली संघाला सिद्धिविनायक अंजूर संघ पराभूत करू शकणार नाहीये. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. बघूया मला वाटते इथे नवीन गोलंदाजाचा वापर करण्याचा विचार आहे. सध्या तरी जोगिन आणि मिलिंद यांच्या चेहऱ्यावर हास्य मुद्रा आहे
आणि निश्चितच सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे आणि प्रयोग करणं आवश्यक देखील आहे. 6 चेंडू 43 धावा. बघूया 6 चेंडूच्या षटकार जरी गेले तरी मात्र जय बजरंग कारिवली संघाला पराभूत करू शकणार नाहीये सिद्धिविनायक अंजूर संघ. सोजन असतील, जोगेंद्र असतील, मिलिंद असतील, चेहऱ्यावर हास्य मुद्रा आहे. बघूया गोलंदाज कोण आलेत आणि ते किती धावा देतील याकडे त्यांच्या सहकार्यांचं लक्ष असेल. 43 ठेवलेले आहेत त्याच्यासाठी प्रदीप येतोय. 43 धावा या डिपेंड करायच्या आहेत आणि पहिला चेंडू स्वेर आहे, नो बॉलचा इशारा. निश्चित मित्रांनो मी आवर्जून उल्लेख करेन आमच्या मांडकोली गावचे दीपेश मालियाचा. पावसाळी लबडी क्रिकेटवर या खेळाडूनं 42 धावा या पूर्ण केल्या होत्या आणि संघाला विजय मिळवून दिला होता. गोलंदाज तयार प्रदीप आणि इथे चेंडू खेळलेत. बघूया मिस टाइम फटका आहे. फटका फसला आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परशु. याच्यासारख्या ऍक्शन मध्ये मात्र चेंडू जातो सीमापार. 1 बाउंड चौकार. सिद्धिविनायक अंजूर संघ हा आपला पराभवाचा अंतर कमी करू शकेल. सामन्यावर विजय मिळवण्यासाठी धावसंख्या खूप अजूनही बाकी आहे. फक्त 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावा. अतिशय चांगला चेंडू आणि ते अतिशय दक्ष असे यष्टीरक्षक आपण पाहतो आणि पंचांचा इशारा नो बॉल आहे. बघा लारा सरांचा इशारा नो बॉलचा आलेला आहे. निश्चितच अगदी पंचांची तीक्ष्ण नजर आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये तब्बल 6 खेळाडू हे लावले होते. बघा कोणाच्या लक्षात नाही मात्र पंचांनी बरोबर पकडलेले आहे. अतिशय चांगली पंचगिरी आणि मैदानामध्ये पंचांचं काय काम असतं ते त्यांनी दाखवून दिलेले आहे. अगदी अगदी चांगला निर्णय. प्रीट असेल, यस प्रीट कंटिन्यू आहे. धावसंख्या झालेली ती 34 धावा. 5 चेंडू आणि 37 धावा. पाच चेंडू आणि 37 धावा. बघूया प्रदीप यांना 43 धावा ठेवल्या होत्या, 37 दिलेले आहेत. म्हणजे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. त्याच्या गोलंदाजी टोटल सामना संपल्यानंतर करतील त्यांचे सहकारी की किती धावा प्रदीपने वाचवल्या. आणि इथे हा फुलटॉस चेंडू होता मात्र हवा तसा समाचार घेता आलेला नाहीये. एकच धावाली. शॉट फाईन लेग वर चांगले क्षेत्ररक्षण. मला वाटतं तिथे परशु उपस्थित आहे. धावसंख्या 35 झाल्यात आणि अजूनही 36 पाहिजेत. देवानंद याच्यासाठी हा चेंडू चांगला चेंडू होता. आणि आता इथे धावा झाल्या 36 आणि बनवायचे आहेत 35. मिशन इम्पॉसिबल जवळजवळ विजयाच्या जवळ शमीत पोचलेले आहे आणि विजयाचे दार खोललेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. अतिशय चांगला फटका होता मात्र पॉइंट क्षेत्रामधून बघा क्षेत्ररक्षण किती चांगले आहे संदीप नाईक याच्याकडून. ना बरोबर आहे. बघा उद्या अगदी वेळेवर यायचं आहे. पहिला सामना जयदुर्गा सुरई आणि विलासपूर राहणार. अगदी 9 वाजता आपण या स्पर्धेला उद्या सुरुवात करणार आहोत. कारण की उद्या आपल्याला 2 एक्स्ट्रा सामने खेळवायचे आहेत, सेमीफायनल आणि फायनल. म्हणजे उद्या एकूण 9 सामने आपले होतील. 9 सामन्यांचा खेळ इथे उद्या होईल आणि या सामना 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हा देवानंद आउट झालेले आहेत, क्लिंग बोल्ड झालेले आहेत. प्रदीप यांनी 1 गडी आपल्या नावावर मिळवलेली आहे. देवानंद केनियाला त्यांनी बाद केल्याने आणि मैदानामध्ये फलंदाज जातोय अजित. उद्या सर्व संघांनी अगदी वेळेवर हजर राहायचंय.
हवामानाचा अंदाज आपल्याला काही सांगता येणार नाही आहे. आज देखील खूप ढगाळ वातावरण, आज सूर्यनारायणाचं आपल्याला दर्शनच झालेलं नाही आहे आणि आज वेळेवर सामने आपण संपवलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे. उद्या देखील आपण या स्पर्धेचा मेगा फिनाले डे आहे आणि उद्या टोटली आपल्या 9 सामने हे पूर्ण करायचे आहेत. आणि बघूया एक चांगला फटका आजी त्याच्या बॅटमधून येतोय, मात्र फक्त पराभवाचा अंतर, धावांचं अंतर कमी झाले, षटकार आलेले. हार्ड लक सिद्धविनायक अंजोर. तर बेस्ट ऑफ लक. आज सलग 3 विजय मिळवून सुपर 3 मध्ये जय बजरंग कारिवली संघानं प्रवेश मिळवलेले आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे देखील कौतुक असेल. आणि निश्चितच आपण या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाकडे जाणारच आहोत. आणि या सामन्याचा सामनावीर निश्चितच निश्चितच बघा, म्हणजे झेल सोडल्यानंतर 21 धावा केल्या. जेव्हा झेल उडवलं होतं तेव्हा 8 धावा होत्या परशु याच्या खात्यावर आणि नाबाद 29 धावा. आणि गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये त्यांनी 10 धावा खर्च केले होते आणि आज खेळाडू ठरले या सामन्याचा सामनावीर परशु. आपण यायचं आहे आणि आपल्या संघाला पुढील सामन्यासाठी देखील शुभेच्छा असतील. अभिनंदन. जय बजरंग कारिवली. आणि निश्चितच मान्यवर कक्षामधून आम्ही उमेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि साई कृपा डुंगे संघाचे संघनायक विनोदजी भगत यांच्याकडून आम्ही हा गिफ्ट बॉक्स देणार आहोत. परशु आपण यायचं आहे आणि निश्चितच आम्हाला ही ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय दमयंती वसंत भोईर यांच्या स्मरणार्थ जयेश वसंत भोईर. त्यानंतर गिफ्ट बॉक्स आहे मान्य श्री सुभाष रामचंद्र पाटील या मान्यवरांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे या स्पर्धेसाठी. त्यांचे देखील मनापासून आभार. परशु आपण यायचं आहे सलग मला वाटतं आजच्या दिवसातून दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावतोय परशु. तर मी राष्ट्रीय कबड्डीपट्टू उमेश म्हात्रेला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण परशु याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वितरण करायची आणि आमचे साई कृपा डुंगे सिनियर संघाचे धनाजी पाटील या खेळाडूंच्या शुभ हस्ते हा गिफ्ट बॉक्स इथे परशु याला वितरण केला जातोय. धन्यवाद. मान्यवरांचे आभार, खेळाडूंचे अभिनंदन. तर मित्रांनो, आजच्या दिवसाचा खेळ संपलाय असं आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं जाहीर करतोय. सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि निश्चितच आपण उद्याच्या सर्व संघांना इन्व्हाइट केलेले, तरी देखील उद्या पहिला सामना विलासमूर्ती राणाल आणि जयदुर्गा सुरई बी ठीक 9 वाजता सामना सुरू होईल. धन्यवाद. सर्वांची रजा घेतोय, इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.